मित्रांनो, कोल्हापूरहून पंढरपूरला दर्शनाला जायचं आहे, पण बसच्या गर्दीचा आणि महागड्या तिकिटाचा त्रास नको आहे. मग 100 रुपयापेक्षाही कमी खर्चात आणि सर्वात कमी वेळेत थेट पंढरपूरला पोहोचणारी रेल्वे कोणती, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय.एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोल्हापूरहून पंढरपूरला जाण्यासाठी तसे पाहिले तर दोन मुख्य पर्याय आहेत. पहिला म्हणजे रस्ता मार्ग आणि दुसरा म्हणजे रेल्वे मार्ग. जर तुम्ही कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरून एसटी बसने किंवा विठाई बसने गेलात तर तुम्हाला साधारण 250 ते 300 रुपये तिकीट खर्च येतो आणि प्रवासाला साधारण 4 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. पण जर तुम्ही हाच प्रवास रेल्वेने करायचे ठरवले तर जनरल डब्याचे तिकीट फक्त 80 ते 90 रुपयाच्या दरम्यान असते आणि तुमचा वेळही वाचतो. म्हणूनच आज आपण सर्वात आधी पाहणार आहोत कोल्हापूरहून पंढरपूरला थेट पोहोचणाऱ्या रेल्वेगाड्या कोणकोणत्या आहेत आणि त्यानंतर पाहूया की ज्यांना रेल्वेने जायचं नाही आहे त्यांच्यासाठी रस्ता मार्गाचे कोणते उत्तम पर्याय आहेत. मित्रांनो, सर्वात आधी बोलूया साप्ताहिक गाडीबद्दल, जिचा नंबर आहे गाडी नंबर 11045 दीक्षाभूमी सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शुक्रवारी धावते आणि छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून ही गाडी सकाळी 4:35 सुटते आणि पंढरपूरला सकाळी 7:55 पोहोचवते. म्हणजेच कोल्हापूर ते पंढरपूर हा प्रवास ही गाडी अवघ्या 3 तास 20 मिनिटात पूर्ण करते. प्रवासादरम्यान ही गाडी प्रमुख 5 स्टेशनवरती थांबते, ज्याची नावे आणि गाडीचे तिकीट दर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. यानंतर दुसरी गाडी आहे गाडी नंबर 11404 कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस. ही गाडी आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी दुपारी 12:45 कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते आणि संध्याकाळी 4:05 गाडी तुम्हाला पंढरपूरला पोहोचवते. ही सुद्धा गाडी कोल्हापूर ते पंढरपूर हे अंतर 3 तास 20 मिनिटात पूर्ण करते आणि कोल्हापूर ते पंढरपूर दरम्यान ही गाडी फक्त 2च रेल्वे स्टेशनवरती थांबते. तसेच या गाडीचे तिकीट दर सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत. मित्रांनो, या दोन गाड्या ह्या एक तर साप्ताहिक किंवा आठवड्यातून 2 दिवस धावतात, पण मी आता जी तुम्हाला गाडी सांगणार आहे ती कोल्हापूरहून पंढरपूरला दररोज धावते आणि ती गाडी आहे गाडी नंबर 22156 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी दररोज दुपारी 3:05 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते आणि संध्याकाळी 6:40 गाडी पंढरपूरला पोहोचते. कोल्हापूर ते पंढरपूरचा प्रवास ही गाडी फक्त 3 तास 35 मिनिटात पूर्ण करते आणि आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी 4 मुख्य रेल्वे स्टेशनवरती थांबते. तसेच कोल्हापूर ते पंढरपूर दरम्यानचे तिकीट दर सुद्धा आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. मित्रांनो, याशिवाय रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त एक विशेष रेल्वे गाडी सुद्धा कोल्हापूरवरून सोडणार आहे आणि या गाडीचा नंबर आहे गाडी नंबर 01209 कोल्हापूर कुर्डवाडी आषाढी एकादशी स्पेशल. ही गाडी 22 जुलै 2026 पासून 29 जुलै 2026 पर्यंत दररोज धावणार आहे. ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सकाळी 6:10 सुटणार असून पंढरपूरला दुपारी 12:15 पोहोचणार आहे. कोल्हापूर ते पंढरपूर हा प्रवास ही गाडी 6 तास 5 मिनिटात पूर्ण करणार आहे आणि कोल्हापूर ते पंढरपूर या प्रवासादरम्यान ही गाडी या प्रमुख स्टेशनवरती थांबणार आहे. आता ज्यांना रेल्वेच्या वेळेत जाणं शक्य नाही आहे किंवा वेळेचं बंधन नको आहे त्यांच्यासाठी रस्ता मार्गाचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून पंढरपूरसाठी थेट लालपरी आणि विठाई बसेस सतत उपलब्ध असतात, ज्यांचे तिकीट दर साधारण 250 ते 300 रुपयाच्या आसपास असतात आणि या प्रवासाला साधारण 4 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. तर मित्रांनो, पैशाची बचत आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय कधी उत्तम. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या विठ्ठल भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि रेल्वेच्या अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.